नमस्कार मित्रांनो, मराठी अड्डा या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, खूप जबरदस्त भरती घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी। TMB तमिळनाड बँकेमध्ये भरती निघालेली आहे। क्लर्क पदासाठी 124 पद आहे मित्रांनो यामध्ये, आणि यामध्ये पगार तुम्हाला मित्रांनो तब्बल 72,000 सुरुवात आहे पगाराची। यामध्ये तुम्हाला फक्त पदवीधर मागितलेला आहे। तुमच्याकडे जर BA BCom BSc यामधील कोणतीही पदवी असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता। तर कशा प्रकारे अप्लाय करायचं, कशी माहिती आहे, किती जागा आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर कुठलाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। आपण आता ऑफिशियल वेबसाईट वरती आलेलो आहोत मित्रांनो। येथे बघू शकता तुम्ही TMB म्हणजे तामिळनाड मर्कंटाइल बँक लिमिटेड याच्यामध्ये जागा निघालेल्या आहेत। तर कोणत्या पोस्टसाठी जागा निघालेल्या आहे आपण ते बघूया। हे बघू शकता तुम्ही इथे TMB रिक्वायरमेंट ऑफ सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह साठी जागा निघालेल्या आहात। म्हणजे सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हचं काम काय राहणार मित्रांनो, या बँकेमध्ये तुम्हाला एका प्रकारचं कॅशियर म्हणून तुम्हाला कामाला लावणार, किंवा जे कस्टमर बँकेमध्ये येत आहे त्यांचे काय प्रश्न आहे ते तुम्हाला सोडवावा लागतील। तर इथे कोणत्या प्रकारचे तुमच्याकडे टार्गेट बेस सेल्स जॉब राहणार नाही, हा प्युअर ऑपरेशन जॉब राहणार आहे मित्रांनो। हा फॉर्म भरपूर दिवसाचा निघलेला आहे, पण यामध्ये आता मुदतवाढ केलेली आहे। तर तुम्ही 24 तारखेला फॉर्म अप्लाय करू शकता, ते बी ऑनलाईन। तर याच्या आपण काय काय ॲक्टिव्हिटी आहे आपण ते जाणून घेऊया। इथे बघू शकता तुम्ही, इथे त्यांनी फॉर्मची डेट दिलेली आहे 28/2 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे। तर 16/3 म्हणजे 16 मार्च ही तारीख लास्ट होती, पण आता त्यांनी मुदतवाढ ठेवलेली आहे। तर 24 मार्च ही लास्ट डेट राहणार आहे फॉर्म भरण्याची। तर तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फीस इंटिमेशन चार्ज याच्यामध्ये 28/2 ते 16/3 हे सांगितलेलं होतं, पण इथे पण त्यांनी 24/3 ठेवलेली आहे। त्यानंतर इथे त्यांनी सांगितलेलं आहे डाउनलोड ऑफ कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झाम। जेव्हा तुमची ऑनलाईन एक्झाम होईल तेव्हा तुमच्या 7 ते 10 दिवसापूर्वी तुम्हाला ऑनलाईन परीक्षा हे कळवण्यात येईल की तुमचं कॉल लेटर आलेलं आहे, म्हणजे तुमचं प्रवेशपत्र आलेलं आहे। ऑनलाईन एक्झाम तुमची एप्रिल 2025 मध्ये होणार आहे, आणि डिक्लेअर ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन रिझल्टसुद्धा त्यांनी म्हणजेच याचा सर्व पहिले शेड्यूल्ड त्यांनी ठरवलेला आहे। तर रिझल्ट तुमचा मे 2025 मध्ये राहणार आहे, आणि तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी मे मध्ये बोलवणार आहे। आणि प्रोविजनल अलॉटमेंट म्हणजे तुमचे जॉईनिंगची जे डेट राहणार आहे ते जुलै 2025 पर्यंत राहणार आहे। नंबर ऑफ व्हॅकन्सी स्टेट वाईज, तर कोणत्या स्टेटसाठी किती जागा आहे आपण ते जाणून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता। त्यानंतर त्यांनी इथे दिलेलं आहे स्टेटचे संपूर्ण नाव दिलेले आहे। त्यानंतर कोणत्या स्टेटमध्ये किती जागा आहे हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। त्याच्यानंतर रिजनल लँग्वेज म्हणजे ज्या स्टेटमधून तुम्ही फॉर्म भरताय त्या स्टेटची तुम्हाला लँग्वेज येणं जरुरी आहे मित्रांनो। तर समजा तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये फॉर्म भरताय तर तुम्हाला तेलुगू भाषा येणं आवश्यक आहे, किंवा आसाममध्ये फॉर्म भरताय तर तुम्हाला आसामी भाषा येणं आवश्यक आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी अप्लाय करताय तर महाराष्ट्रामध्ये 22 जागा आहे, याच्यासाठी तुम्हाला मराठी येणं अनिवार्य आहे। किंवा महाराष्ट्राचे विद्यार्थी त्यांना चांगलं हिंदी वगैरे बोलता येते तर ते हरियाणामध्ये अप्लाय करू शकता, तिथे 2 जागा आहे। तर हिंदी ही लँग्वेज आहे, आणि त्यानंतर हिंदी मध्य प्रदेशमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये 2 जागा आहे, तिथे हिंदी ही लँग्वेज आहे। अजून खाली उत्तराखंडमध्ये 1 जागा आहे, आणि अंदमान आणि निकोबारमध्ये 1 जागा आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा आहे, तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये अप्लाय करा, कारण तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलता येते। तर मला याचा ज़्यादा फायदा होईल, कारण तुम्ही परीक्षा जर पास झालात तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला लँग्वेज आली पाहिजे, रिजनल लँग्वेज। तर याच्या संपूर्ण व्हॅकन्सी मित्रांनो 124 व्हॅकन्सी आहेत। तिथे तुम्ही बघू शकता संपूर्ण 124 व्हॅकन्सी आहे। तर यानंतर कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आपण ते बघूया। यामध्ये फक्त मित्रांनो जनरलसाठी जागा आहे 124 जनरलसाठी आहे। SC साठी कोणतीही जागा नाही, ST साठी पण जागा नाही आहे, OBC साठी भी जागा नाही आहे। PWD EWS
एनी अदर याच्यासाठी कोणत्याही जागा नाही आहे, फक्त जनरल म्हणजे UR ओपन जे कास्टवाले आहे ते फॉर्म भरू शकता. आणि SC STला कोणाला जर फॉर्म भरायचा आहे ज्यांच्या विद्यार्थ्यांना ते ओपनमधून फॉर्म भरू शकता. याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते आपण जाणून घेऊया. यामध्ये मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं आवश्यक आहे. 60 टक्केवारी जर तुम्ही असाल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. तुमचं वय हे 30 वर्ष असायला हवं. 30 वर्षापेक्षा जास्त जर असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकत नाही. तर यानंतर सिलेक्शन प्रोसिजर कशी राहणार आहे आपण ते बघून घेऊया. जे एक्झाम स्ट्रक्चर आहे मित्रांनो ते IBPS कंडक्ट करणार आहे परीक्षा. तर एक सिंगल एक्झाम राहील, 5 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन राहील. तर IBPS नुसार हा पॅटर्न राहणार आहे. जी तुमची परीक्षा होईल ती इंग्लिश मीडियममधून होईल. मोड ऑफ सिलेक्शन असा आहे मित्रांनो, जे विद्यार्थी परीक्षा पास होईल त्यांना पर्सनल इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल किंवा मेल येईल. तर परीक्षा पास करणं हे आवश्यक आहे. त्यानंतर परीक्षेसाठी कोणकोणते सब्जेक्ट आहे आपण ते बघून घेऊया. इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड, क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी, जनरल बँकिंग हे असे तुमचे 5 सब्जेक्ट आहे. तर जनरल अवेअरनेससाठी 25 मार्क आहे. 25 प्रश्न आहे 25 मार्काचे. याला 15 मिनटं वेळ आहे. इंग्लिश लँग्वेजसाठी 30 प्रश्न आहे 30 मार्काचे आणि याला 20 मिनटं टाईम आहे. रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड कॅम्प्युटरसाठी 30 प्रश्न 30 मार्काचे. याला 25 मिनटं टाईम आहे. आणि क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटीसाठी 25 प्रश्न 25 मार्काचे आणि याला पण 25 मिनटं वेळ आहे मित्रांनो. आणि जनरल बँकिंगसाठी 40 प्रश्न 40 मार्काचे. याला 35 मिनटं टाईम आहे. तर असे संपूर्ण 150 प्रश्न आहे 150 मार्काचे आणि याला संपूर्ण वेळ आहे 120 मिनटं इतका वेळ आहे. आणि ही जी परीक्षेची जी लँग्वेज आहे ती इंग्लिश राहणार आहे ओनली. ना मराठी राहणार आहे ना हिंदी राहणार आहे, ओनली इंग्लिश राहणार आहे. तर प्रत्येक प्रश्नाला हे 5 ऑप्शन राहणार आहे. IBPS कंडक्ट करत आहे तर IBPS ही 5 प्रश्न एका प्रश्नाला 5 ऑप्शन देतात. तर हे पण लक्षात असू द्या. आणि याला निगेटिव्ह मार्किंगसुद्धा दिलेले आहे 1/4ची. म्हणजे तुमचे 4 प्रश्न चुकला तर 1 मार्क कट होतील. तुम्ही परीक्षा पास झाला त्यानंतर तुम्हाला कॉल येईल किंवा ईमेल येईल. तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. पर्सनल इंटरव्ह्यू हा पण इंग्लिशमध्ये होणार आहे, त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर एक्झाम सेंटर कोणकोणतं आहे आपण ते बघून घेऊया. महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये जे एक्झाम सेंटर आहे ते मुंबई, ठाणे, नवी मुंबई, एक पुणे हे महाराष्ट्राचे एक्झाम सेंटर आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फीस काय आपण ते जाणून घेऊया. ₹100 इतके ॲप्लिकेशन फीस ठेवलेली आहे मित्रांनो. हे नॉन रिफंडेबल आहे. तुम्ही परीक्षेला या किंवा नका येऊ हे तुम्हाला वापस भेटणार नाही. त्यानंतर मित्रांनो सॅलरी काय आहे आपण ते बघून घेऊया. सर्वात महत्त्वाचं त्यांनी CTC इथं दिलेलं आहे. हे फिक्स CTC दिलेलं आहे तुम्हाला 6,72,740 इतका दिलेला आहे. त्यानुसार तुम्हाला 56,061 इतकी पेमेंट तुमच्या हातामध्ये येईल. आणि तुमचा परफॉर्मन्स व्हेरिएबल पे म्हणजे बेस ऑन परफॉर्मन्स वगैरे चांगला असेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला मित्रांनो इथे 72,061 इतकी पेमेंट येऊ शकते. आणि टोटल CTC तुमचा 8,64,740 इतका आहे. तर तुम्ही एक धरून चला 80-90 हजार रुपये तुमच्या हातामध्ये पेमेंट येऊ शकते. जर हा स्ट्रक्चर बघून घ्या मित्रांनो. याच्यामध्ये काय काय ग्रॅच्युटी आहे, मेडिकल इन्शुरन्स आहे, लाईफ कव्हर इन्शुरन्स आहे, सर्व तुम्ही बघून घ्या. आणि तुम्हाला एक अंदाजे 80-90च्या आसपास हातामध्ये पेमेंट येईल. त्यानंतर अप्लाय कसं करायचं मित्रांनो. ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. तुम्ही नेट कॅफेवर जा आणि अप्लाय करून द्या. तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण जाहिरात होती. मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.